काकू, तुम्ही आता जे काही सांगितलं ते आकाश किंवा अविनाश देसाई या दोघांनाही माहित नव्हतं का? नाही, अलका फक्त मलाच बोलली होती. एकदा खात्री पटली की सगळ्यांना सांगेन असं म्हणाली होती ती मला. ठीक आहे, थँक्यू सो मच. त्यांनी स्वतःच इथलं फर्निचर अस्ताव्यस्त केलं, हा टिपॉय पाडला आणि मग स्वतःला बांधून घेतलं. आणि संशय रमणवरती जावा म्हणून विड्यांची थोटकं सुद्धा त्यांनीच टाकली होती. कारण रमण त्यांच्याशी खूपच वाईट वागला होता. म्हणून त्यांनी कांती शेटला फोन केला आणि रमणला इथे बोलवून घेतलं. पिस्तूलमधून निघालेल्या बॉल बेअरिंगने ते बटन ऑन झालं आणि मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या काकांनी बनवलेल्या स्पेशल मेकॅनिझम तो चाकू तिथून निघाला आणि काकांच्या छातीत घुसला. आणि तोंडातून आवाज येऊ नये म्हणून हा असा कापडाचा बोळा सुद्धा त्यांनी स्वतःच्या तोंडात कोंबून घेतला. हो, म्हणजे आपण जो खून समजतोय तो खून नसून आत्महत्या होती. हो, अतिशय हुशारीने केलेली आत्महत्या. नाही बाबा असं का करतील बरं? तुझ्यासाठी हं? हो, काकांची इन्शुरन्स पॉलिसीच तशी होती. काकांचा जर नैसर्गिक मृत्यू झाला असता किंवा त्यांनी आत्महत्या केली असती तर इन्शुरन्स ते 10 लाख रुपये मिळणार होते. पण त्यांचा मृत्यू जर अपघाताने किंवा घातपाताने झाला तर डबल बेनिफिट मिळणार होते, म्हणजे 20 लाख रुपये मिळणार होते. ते पैसे तुम्हाला आणि अलकाला मिळावे म्हणून त्यांनी खून भासवणारी आत्महत्या केली. बघ, ज्या बापाला तू आयुष्यभर त्रास दिलास त्याच बापानं तुझ्यासाठी, तुझ्या भल्यासाठी स्वतःचा जीव दिला. आणि तो खून आहे असं वाटावं म्हणून त्यांनी स्वतःच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या नॉलेजचा चुकीच्या कामासाठी वापर केला. हे त्यांनी त्यांच्या मुलासाठी आणि सुनेसाठी जरी केलं असलं तरी हा एक गुन्हाच आहे. इन्शुरन्स कंपनीला फसवण्याचा गुन्हा. मग त्या धमक्यांचा फोन येत होता त्यांना, त्याचं काय? त्या धमक्यांचे फोन काकांच्याच सांगण्यावरून त्यांच्या एका मित्राने मधुकरने केले. होय, कांती शेठ आणि त्याची माणसं काकांना त्रास देत होती आणि त्यांना अडकवण्यासाठी मधुकरनं कांती शेठचं नाव घेतलं. मधुकरला हवालदारांनी ताब्यात घेतलाय. आता काय फरक पडणार? कुणालाही ताब्यात घ्या नाही तर फाशी द्या. त्यामुळे माझे बाबा आणि माझी बायको थोडी परत येणार. मॅडम, मेसेज आला. आकाश, तुझ्या वडिलांचा खून झालाय असं वाटत होतं पण ती आत्महत्या होती. पण तुझ्या बायकोने आत्महत्या केलेली नाहीये. काय? नाही, तिला कोण कोण का मारे? ती तर घरात एकटी होती ना. जसं काकांना कोणीही मारलेलं नाहीये हे कळलं, तसंच अलकाला कोणी मारलंय हे सुद्धा कळलं. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं
बघ कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.